मग आता आपल्याला बघायचं एरर नंबर 1. का कुणी झोपलेलं आहे? झोपलेलं आहे का? बरं चला जाऊन द्या, झोपा तुम्ही, काय अडचण नाही. हे तुमचं घर आहे, मग आता मस्तपैकी आहे का नाही? या घरामध्ये तुम्ही मस्तपैकी झोपलेले तर हे तुमचं घर आहे. ओके. आणि इथं तुम्ही मस्तपैकी हे बेड आहे तुमचं, बरोबर. इथं हे फॅन आहे तुमचा. हा, एसी नाहीये कारण सगळे गरीब आहे तुझं, आहे का नाही? काही कोणाच्या घरी एसी आहे का? सेनापतीच आहे काय? बरं, त्यांच्या घरी एसी आहे. मग हे तुमचं घर नाही, समजून घे. बरं बरं, ठीक आहे. इथं कूलर पण लावलाय, जाऊ द्या. गरिबांचा एसी आहे ना कूलर हा. ओके. तर इथं मस्तपैकी तुम्ही झोपलेले तर, बरोबर. अरे पांघरुणाच्या खाली कसं काय दिसते? पांघरुणाच्या खाली नाही दिसणार. हा, ठीक आहे, झोपलेले आहेत तुम्ही. हा, आणि इथं तुमची जी खिडकी आहे, ही अशी खिडकी आहे. पण ही खिडकी आहे तुमची ओरिजिनली, पण इथं खिडकीचा फक्त इथं गज आहे, इथं पडलेला गज आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालाय तुम्हाला कळत आहे? इथं तुमचं 400 रुपये ठेवलेलं कपाट आहे, आणि इथं चोर आलेले तर, बरोबर आहे. काळे दाखवाय पाहिजे होते ऍक्च्युली चोर, आहे का नाही? काळ्या रंगाचे कपडे बिपडे घालून आले तर हे चोर आहे समजा. आणि यांच्या हातात बॅग आहे वगैरे, यांनी असं तोंड बिंड बांधलेलं आहे. ठीक आहे, हे चोर होता. आता इथं समजून घ्या, इथं चोरी करतात, ते चोरी करतात. इथं चोरी करायचं काम त्यांचं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. ठीक आहे, चोरी केलेली आहे त्यांनी, आणि हे चोरी करून काय झाले, तिकडे निघून गेले तर. ठीक आहे, आता हे चोरी केलेले जे आहेत यांना मी काय करतो, इथून पुसून टाकतो. ओके, ठीक आहे. हे कपाट वगैरे जे इथं वस्तू वगैरे पाडलेल्या आहेत इथं. ठीक आहे, मग आता इथं काय झालंय बघा, आणि हे चोर काय झाले तर निघून गेले तर. चोर काय झाले, निघून गेले. मग आता बघा, इथं 2 ऍक्शन झाले आता, बरोबर आहे की नाही? पहिली काय झाली, चोरांनी खिडकी घर फोडलं, आणि आतमध्ये म्हणजे एक ऍक्शन काय झाली की चोरांनी घर फोडलं आणि चोरी करून निघून गेले. आणि दुसरी ऍक्शन कोणती आहे यातली, तर हे तुम्ही झोपलेले आहेत, बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे ना. आता मला एक सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या. ह्या 2 ऍक्शन होत्या, ह्या 2 ऍक्शन पैकी बिग ऍक्शन कोणती आणि शॉर्ट ऍक्शन कोणती? हा, झोपलेली काय बिग ऍक्शन आहे का नाही? किंवा तुम्ही ज्यावेळेस चोर चोरी करीत होते त्यावेळेस चोरांनी काय केलं, म्हणजे ज्यावेळेस चोरी करत होते त्यावेळेस तुम्ही झोपले ना, झोपले ना तुम्ही. मग आता ही कोणती ऍक्शन आहे, ही बिग ऍक्शन, किंवा याला काय म्हणू आपण, रनिंग ऍक्शन. काय म्हणू, रनिंग ऍक्शन. आणि ही तुमची रनिंग ऍक्शन चालू असताना एक छोटी ऍक्शन काय झाली, चोर आले आणि काही मिनिटांमध्ये चोरी करून निघून गेले. का चोरांना असं आहे, 6ला ते म्हणते तर 6ला सुरू करतो आपण घर फोडायला, म्हणजे 11 वाजेपर्यंत फुटन, तसं असतं काय? नाही ना, काही मिनिटांमध्ये त्यांना जावं लागणार आहे ना. ते जास्त वेळ बसले तर पकडते ना लोक त्यांना, बरोबर. मग इथं जे चोरी करणार होते, ही ऍक्शन कशी आहे, शॉर्ट ऍक्शन आहे. कशी आहे, शॉर्ट ऍक्शन. आणि दुसरी जी असणार आहे ती कोणती असणार आहे, बिग ऍक्शन, किंवा ह्याला आपण काय म्हणू, रनिंग ऍक्शन. काय म्हणू, रनिंग ऍक्शन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही अभ्यास करताय, तेवढ्यात लाईट गेली, म्हणजे तुमची अभ्यास करण्याची ऍक्शन चालू होते की नाही? अरे चालू होती ना. त्या दरम्यान लाईट गेली, लाईट ही शॉर्ट ऍक्शन आहे का बिग ऍक्शन आहे? शॉर्ट ऍक्शन आहे ना. मग तुमची एक रनिंग ऍक्शन चालू असताना एखादी छोटी ऍक्शन जर झाली तर इथं काय होतं, तर इथं 2 टेन्स आपल्याला वेगवेगळे वापरावं लागत येतं. हे कळतंय का? अरे कळतंय का? मग समजा बघा आता की तुम्ही सांबर सरांचं लेक्चर संपलं आणि तुमच्या गप्पा चालू होत्या, लय मोठा गडबड गोंधळ चालू होता, आणि तेवढ्यात मी आलो.
मग तुमचं हे नॉईज चालू होता, त्या दरम्यान मी आलो की नाही? अरे त्या दरम्यान मी आलो ना, मग शॉर्ट ऍक्शन कोणती झाली? मी येण्याची. आणि बिग ऍक्शन कोणती झाली? बिग ऍक्शन कोणती झाली? हा, बडबड करण्याची, नॉईज करण्याची, बरोबर आहे ना? आता समजा कन्सिडर करा की तुम्ही काय झाले तर तुम्ही कुठतरी फिरायला गेले तर, कळसुबाईला फिरायला गेले तर, राजगडला गेले तर, कोणत्या तरी एका किल्ल्यावर गेले तर, तेवढ्यात तुम्हाला एखादा मित्र भेटला, आहे का नाही? मग तुम्ही फिरायला जाण्याची ऍक्शन लॉंग आहे आणि मित्र भेटण्याची ऍक्शन काय आहे? शॉर्ट आहे ना? अरे समजते का? बिग ऍक्शन आणि शॉर्ट ऍक्शन समजते तुम्हाला? नक्की. मला समजा तुम्ही घरात टीव्ही पाहताय, तुम्ही पावनखिंड पिक्चर पाहताय आणि त्यावेळेस वडील आले, मग इथं रनिंग ऍक्शन तुमची कोणती होती? टीव्ही पाहण्याची. आणि तेवढ्यात वडील आले की नाही, वडील येण्याची ऍक्शन कशी आहे? शॉर्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की एक ऍक्शन संपली म्हणजे पास्ट मध्ये दोन ऍक्शन, या सगळ्या ऍक्शन कधीच येतात? पास्ट मधल्या. मग पास्ट मध्ये पहिले ऍक्शन संपती, ज्यावेळेस पहिले ऍक्शन संपते त्याच वेळेस दुसरी ऍक्शन चालू असते. अशा वेळेस जी रनिंग ऍक्शन आहे का नाही, ती आपण घ्यायची पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, आणि जी शॉर्ट ऍक्शन आहे ती आपण घ्यायची सिंपल पास्ट टेन्स मध्ये. कळालं काय? अरे कळालं का? काय कळालं? की जी रनिंग ऍक्शन आहे ती कशामध्ये घ्यायची? पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आणि जी शॉर्ट ऍक्शन आहे ती कशामध्ये घ्यायची? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. म्हणजे आता आपलं लेक्चर चालू आहे, तेवढ्यात एखाद्याला फोन आला, मग आपली रनिंग ऍक्शन कोणती आहे? लेक्चरची. पण फोन येण्याची शॉर्ट ऍक्शन आहे. मग ही ऍक्शन चालू असताना ती दुसरी घडली का नाही? दुसरी घडली आणि संपली का नाही ती लगेच? का फोन असा 5 तास वाजत राहणार आहे? नाही ना. 31 सेकंद 40 सेकंद वाजणार, बंद होणार. हे कळतंय का तुम्हाला? अरे समजतंय? मग आता पास्ट मध्ये दोन ऍक्शन ज्या वेळेस असणार त्यावेळेस ही आपली काय आहे? रनिंग ऍक्शन आहे. ही कोणती आहे? रनिंग ऍक्शन. ही काय असणार आहे? रनिंग ऍक्शन. आणि ही जी आहे खिडकी फोडण्याची, ही काय आहे? शॉर्ट ऍक्शन. काय आहे? शॉर्ट ऍक्शन. आता आपण इथं चोर पण काढू, जाऊ द्या ओळख येण्यासाठी. हे थोडीशी खुशी बघ ही करतो, थोडेसे खुश होतं, कारण ह्यांना पैसे भेटलेले आहेत बरं का तुमच्या घरातून. हा, पैसे वगैरे भेटलेले आहेत, 400 रुपये भेटलेले आहेत, आहे का नाही? मग आता जी रनिंग ऍक्शन आहे ती रनिंग ऍक्शन आपण कशामध्ये घेणार रे? पास्ट कंटिन्युअस टेन्स. कशामध्ये? पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि जी शॉर्ट ऍक्शन आहे ती आपण कशामध्ये घेणार? सिंपल पास्ट टेन्स. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काय असतं तर हा जो आहे याच्यामध्ये काय वापरलं जातं? व्हेन आणि व्हाईल जास्त वापरलं जातं. व्हेन आणि व्हाईल याच्यामध्ये येतं. कळतंय? मग आता आपण हेच कसं म्हणणार की इथं आपण, मग इथं काय म्हणणार? आय वॉज स्लीपिंग व्हेन द थीफ. आता ज्यादा चोर दाखवलेत. व्हेन द थीव्स ब्रोक इन. ब्रोक इन म्हणजे काय? घर फोडून गेले. कळालं? अरे समजलं का? मग ही काय आहे? ही आपली काय आहे? लॉंग ऍक्शन, किंवा आपण ह्याला काय म्हणलो? रनिंग ऍक्शन. काय म्हणलो? रनिंग ऍक्शन. आणि रनिंग ऍक्शन जी आहे ती आपण कशामध्ये घेतली? पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हे जे ब्रोक, हे बघा V2 आहे का नाही? मग ही काय? शॉर्ट ऍक्शन आहे. आणि शॉर्ट ऍक्शन आपण कशामध्ये घेणार मग? सिंपल पास्ट टेन्स. कळतंय का हे? अरे समजतंय का? म्हणजेच पास्ट मध्ये जर का दोन ऍक्शन झाल्या, एक मोठी ऍक्शन चालू असताना एक छोटी ऍक्शन झाली, तर ही छोटी ऍक्शन कशात घ्यायची? सिंपल पास्ट. आणि जी रनिंग ऍक्शन आहे ती कशात घ्यायची? पास्ट कंटिन्युअस टेन्स. अरे कळतंय का? अरे समजतंय का? नक्की काय कळालं? सांगा पटकन. रनिंग ऍक्शन पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि शॉर्ट ऍक्शन सिंपल पास्ट टेन्स. कळतंय? अरे समजतंय का? आता समजा बघा तुम्ही मस्त पैकी काय आहे की मोबाईलवरती इंस्टाग्राम पाहताय, लायब्ररीमध्ये नाही का, एकदम असं मोबाईलवरती इंस्टाग्राम पाहताय आणि तेवढ्यात हळूच तुमचे वडील मागं आले आणि बघत आहेत. काय बघत आहे? पोट्ट. मग इथं इंस्टाग्राम पाहण्यास तुमची ऍक्शन सकाळी 7ला सुरू झाली ना, बरोबर आहे की नाही? आणि वडील 12 वाजता आले तर काय 3 मिनिटं लागले असते यायला.
मग जी रनिंग ऍक्शन आहे ते कशामध्ये येणार? पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि जी शॉर्ट ऍक्शन आहे ते कशामध्ये येणार? सिम्पल पास्ट टेन्स. कळालं काय? मग आता इथं आपण जर का बघितलं तर बघा आता, शी डॅश रीड अ बुक व्हेन द फोन रँग. म्हणजे काय? ती अभ्यास करीत होती, पुस्तक वाचत होती, त्यावेळेस फोनची रिंग काय झाली? मग शॉर्ट ऍक्शन कोणती आहे? फोन रिंग वाजण्याची. मग हे काय मध्ये पाहिजे? V2. मग हे शॉर्ट ऍक्शन आहे ना? अरे आहे का? आणि मला सांगा मग रनिंग ऍक्शन काय मध्ये पाहिजे आता? हा, मग ही काय उत्तर काय येणार मग? वॉच रीडिंग. हे काय आहे? रनिंग ऍक्शन. काय आहे? रनिंग ऍक्शन. हे कळतंय का रे? अरे कळतंय का? हे समजतंय का? आता इथं बघा, व्हाईल आय डॅश कुक द डोर बेल रँग. म्हणजे माझा स्वयंपाक चालू होता त्यावेळेस बेल कोणतरी वाजवली. रनिंग ऍक्शन कोणती आहे? स्वयंपाक बनवण्याची. आणि शॉर्ट ऍक्शन कोणती आहे? फोनची रिंग वाजण्याची. मग ही बघा, ही शॉर्ट ऍक्शन आहे. ही शॉर्ट ऍक्शन काय मध्ये आली? V2 मध्ये आली. आणि इथं मग काय येणार सांगा आता उत्तर? वेन आय वॉज कुकिंग. काय येणार आहे? आय वॉज कुकिंग. कळालं काय? अरे समजतंय का? चला आता तिसरं बघा, वेन आय फर्स्ट मेट हिम ही इज स्टडिंग पेंटिंग. आता इथं बघा बरं, वेन आय फर्स्ट मेट हिम हे V2 आहे. ही इज स्टडिंग पेंटिंग. बरोबर आहे का हे? अरे बरोबर आहे का? हा, इथं इज स्टडिंग पाहिजे का? नाही, इथं काय पाहिजे? वॉज स्टडिंग. कारण इथं काय पाहिजे? पास्ट कंटिन्युअस टेन्स. काय पाहिजे? पास्ट कंटिन्युअस टेन्स. कळते काय? आता आय वॉज चॅटिंग विथ हर वेन शी कॉल्स मी. म्हणजे काय की मी चॅट करीत होतो त्याच वेळेस फोन आला. मग लॉंग ऍक्शन कोणती आहे? हा, चॅट करण्याची. आणि शॉर्ट ऍक्शन कोणती आहे? कॉल येण्याची. मग इथं बघा, ही रनिंग ऍक्शन आहे. रनिंग ऍक्शन. आणि रनिंग ऍक्शन काय मध्ये सांगा? आले का? हे बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि शॉर्ट ऍक्शन काय पाहिजे? V2. मग हे कॉल्स बरोबर आहे का? नाही, इथं काय पाहिजे होतं? कॉल्ड पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? कॉल्ड. कॉल्स हे V5 आहे. V5 येईन का तिथं? नाही येणार. आता द लाईट गोज आउट वेन आय वॉज रीडिंग. मी पुस्तक वाचत होतो त्यावेळेस लाईट गेली. शॉर्ट ऍक्शन कोणती आहे? लाईट जाण्याची. मग लाईट जाण्याची ऍक्शन काय पाहिजे? सिम्पल पास्ट. मग इथं गोज बरोबर आहे का? इथं काय पाहिजे होतं मग? वेंट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? वेंट. गो वेंट गॉन. आणि इथं बघा, वॉज रीडिंग हे लॉंग ऍक्शन आहे का? रनिंग ऍक्शन आहे ना? अरे कळतंय का हे? आणि मग रनिंग ऍक्शन पास्ट कंटिन्युअस मध्ये दिली. आता 6 नंबरचं बघा, ही डॅश बात वेन टेलिफोन बेल रँग. हे 14ला. हे बघा, V2 आलं. मग इथं काय पाहिजे? हा, मग कोणतं पाहिजे? वॉज टेकिंग का इज टेकिंग? हा, वॉज टेकिंग पाहिजे. कारण ही काय? रनिंग ऍक्शन. आणि रनिंग ऍक्शन आपण कशात घेतो? पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आता इथे शी फेल ऑफ द बस वाईल इट डॅश. सांगा काय येणार आहे? वॉज मूव्हिंग. मग ही फेल ऑफ म्हणजे ही V2 आहे. शॉर्ट ऍक्शन आहे ना ही? अरे आहे का? मग का तिला पडायला असा स्लो मोशन मध्ये 1 तास लागणार आहे? नाही ना. मग त्यामुळे वॉज मूव्हिंग आलं. आता कंबाईन 19 बघा, एमा डॅश ग्राहम वेन शी वॉज गोईंग आउट विथ हिज फ्रेंड. मग इथं वॉज गोईंग आउट. वॉज गोईंग काय आलं रे? पास्ट कंटिन्युअस. मग आता पास्ट कंटिन्युअस आलं तर ही कोणती ऍक्शन आहे सांगा? रनिंग ऍक्शन आहे. कोणती आहे? रनिंग ऍक्शन. मग आता ही जर का रनिंग ऍक्शन आहे तर शॉर्ट ऍक्शन काय पाहिजे? V2 मध्ये पाहिजे ना. मग इथं V2 कोणतं आहे? हे बघा, मेट. आपलं मेट हे V2 आहे का नाही? अरे आहे ना. आता फॉरेस्ट 17, एरिका हॅड ड्रॉप्ड हर बॅग व्हाईल शी वॉज गेटिंग इन टू द कार. म्हणजे ती कार मध्ये अशी शिरत होती त्यावेळेस काय? एरिका हॅड ड्रॉप्ड हर बॅग व्हाईल शी वॉज गेटिंग इन टू कार. म्हणजे काय की कारमध्ये ती अशी शिरत होती आणि किंवा कारमध्ये शिरताना तिने काय केलं? अशी बॅग फेकली. गाडीमध्ये आधी बॅग फेकली. समजा तुम्ही ते लकी द रेसर मध्ये नाही का बघितलं? किल बिल पांडे नाही बघितलं तुम्ही? लकी द रेसर नाही बघितला? अरे मग तुम्ही युट्यूबला बघता तरी काय?
लक्की द रेसर बघायला पाहिजे ना. हे बघ ऑगी अँड कॉकरोच बघते काय? हा का छोटा भीम? हा का सिंचन? मोगली बघते बहुतेक 100%. मोगली फॅन क्लब दिसतोय इकडला, आहे का नाही? हा का मोटू पतलू समोसेवाले भैया? हे काय ते पलीकडलीचं इन्स्पेक्टर चिंगम आवडता दिसतंय, म्हणजे कानून की कसं, आहे का नाही? चला जाऊ दे इकडे बघा आता. बरं जाऊ दे. ते किल बिल पांडे बघा एकदम जबरदस्त. किल बिल पांडे म्युझिक तर नाद खोळा आहे त्याच्यानंतर. आणि ते हा छोटा ब्रह्मानंद ते गाडीवर असं. बरं तुम्हाला लेक्चर संपल्यावर दाखवलं. जाऊन तुमची तरी इच्छा कोण पूर्ण करते. बरं ऐका ऐका, ठीक आहे. आता ऐका काय म्हणलं मी, की एरिका काय करत होती, गाडीमध्ये शिरत होती त्यावेळेस तिची बॅक पडली. शॉर्ट ऍक्शन कोणती आहे? बॅक पडण्याची आहे ना. आणि लॉंग ऍक्शन कोणती आहे? कारमध्ये जाण्याची. मग आता इथं वॉज गेटिंग ही लॉंग ऍक्शन आहे, रनिंग ऍक्शन आहे. अरे आहे ना. मग रनिंग ऍक्शन बघा पास्ट कंटिन्युअस मध्ये आली. अरे आली ना. मग बरोबर. मग शॉर्ट ऍक्शन काय मध्ये पाहिजे? सिंपल पास्ट. इथं हॅड ड्रॉप इन का? नाही, इथं काय येणार आहे? फक्त ड्रॉप येणार आहे, हॅड इथं येणार नाही. आता डिपार्टमेंटल PSI 21 ला ही वॉज स्लेप्ट वेन द थीप ब्रोक इन, आपण चित्र काढलेलं. मग इथं ही वॉज स्लेप्ट इन का? ही वॉज स्लीपिंग काय येणार आहे? ही वॉज स्लीपिंग वेन द थीप ब्रोक इन. मग इथं हे बघा ब्रोक व्हिटो आलं का नाही? अरे आलं ना. आता 11 नंबर संपलं. कळालं का हे? अरे हे समजतंय का? मग आता पास्ट मध्ये जर का एक मोठी ऍक्शन चालू असताना त्याच्या दरम्यान जर छोटी ऍक्शन झाली तर त्याला आपण काय म्हणायचं? छोटी ऍक्शन कशात घ्यायची? सिंपल पास्ट. आणि मोठी ऍक्शन कशात घ्यायची? पास्ट कंटिन्युअस टेन्स. हे कळालं का? अरे समजलं नक्की? मग समजा आपलं लेक्चर चालू आहे त्याच्या दरम्यान एखाद्याने स्क्रीनशॉट आणला तर स्क्रीनशॉट ही काय? शॉर्ट ऍक्शन. आणि लेक्चर चालू ही लॉंग ऍक्शन. पण हे कधी होऊन गेल्यानंतर, कारण इथं पास्ट बद्दल बोलतोय आपण, आहे का नाही? आत्ता बद्दल बोलतोय का? नाही. चला मग घ्या काढून चित्र ते पटकन. चित्र वगैरे काढायचे बरं का. चित्रकलेची फी घ्यायला पाहिजे, सांगत होता त्या सरांना.